यूपीएससी असो किंवा एमपीएससी ह्या नावामागे फक्त 3-4 अक्षरं नाहीत तर लाखो तरुणांच्या स्वप्नांची, संघर्षाची आणि झगड्यांची कहाणी दडलेली असते। यूपीएससी, एमपीएससी म्हटलं की डोळ्यासमोर एकदम संघर्षाचं, मेहनतीचं चित्र उभं राहतं। आणि ही स्पर्धा परीक्षा फक्त नोकरी नसून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला न्याय देण्याचं एक माध्यम असतं। आणि हे सगळं सोपं नसतं। दरवेळी अपयश येतं, मार्क कमी पडतात, मित्र यशस्वी होतात आणि आपण पुन्हा त्याच वहीत आपलं स्वप्न शोधत बसतो। पण हेच तर खरं यूपीएससी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याचं आयुष्य असतं। ॲस्पिरंट्स जे हसत हसत झटतात, पडले तरी उठतात आणि शेवटी जिंकतात। ही परीक्षा देशाची एक अत्यंत कठीण आणि मानाची परीक्षा। हजारो विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करून देखील यशाच्या जवळ पोहोचू शकत नाहीत। पण काही विद्यार्थी मात्र मेहनत, चिकाटी आणि योग्य दिशेने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर इतिहास घडवतात। आणि अशाच इतिहास घडवणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे आपल्या पुण्याचा अर्चित डोंगरे। 2 दिवसापूर्वी लागलेल्या यूपीएससीच्या निकालात अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला। दरम्यान या यशासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, अर्चित डोंगरे ह्या पुण्याच्या तरुणाने यूपीएससी 2024च्या मध्ये महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा क्रमांक मिळवलेला आहे। अर्चित यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आणि पुढे पुण्यात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं। नंतर वेल्लोर येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच व्हीआयटी मधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये त्यांनी बीटेक ही पदवी घेतली। इंजिनिअरिंगच्या पदवीनंतर 1 वर्ष आयटी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी ही आपली नोकरी सोडली। मंडळी, यूपीएससी म्हणजे खेळ नाहीये। लाखो लोक अर्ज भरतात, हजारो मुलाखतीला जातात आणि त्यातही फक्त मोजकी माणसं ही पास होतात। 2023 साली अर्चित यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली होती आणि त्यावेळीच ऑल इंडियामध्ये 153वा रँक मिळवून मोठं यश त्यांनी संपादन केलं होतं। पण ते इथं थांबले नाहीत बरं का। त्यांना माहीत होतं अजून मोठी झेप घ्यायची आहे। दुसऱ्या प्रयत्नात म्हणजे 2024 साली अर्चित यांनी स्वतःला पार झोकून दिलं। रात्रीचा दिवस केला, जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरायचं असा हट्ट धरला। त्यांनी ऑप्शनला फिलॉसॉफी विषय ठेवला होता। हा विषय तसा कठीण वाटतो बऱ्याच लोकांना, पण अर्चितला विचार करायला आवडायचं म्हणून त्यांनी हा विषय निवडला। अभ्यास करताना त्यांनी स्वतःच्या नोट्स, टाइम टेबल आणि रोजचा सातत्यपूर्ण अभ्यास याचा ताळमेळ चांगलाच बसवला आणि केवळ दुसऱ्या प्रयत्नात भारतात तिसरं स्थान पटकवलं। आता सगळीकडे त्यांच्या हुशारीचं कौतुक होतंय। यूपीएससी परीक्षा 3 टप्प्यात मंडळी घेतली जाते: प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत। अर्चित यांनी सर्व टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी केली। यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 साठी एकूण 9,92,599 उमेदवारांनी अर्ज केले होते। त्यापैकी 5,83,213 उमेदवारांनी प्रिलिम्स परीक्षा ही दिली। यापैकी 14,627 उमेदवार मेन्ससाठी पात्र ठरले आणि 2,845 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं। अर्चित यांनी मुलाखतीत ही आपली छाप पाडली। यावर्षी एकूण 1,009 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली। शक्ती दुबे यांनी अव्वल स्थान पटकावलं, त्यानंतर हर्षित गोयल दुसऱ्या स्थानावर आणि अर्चित पराग डोंगरे हे तिसऱ्या स्थानावर राहिले। यंदा 1,009 उमेदवारांची निवड झाली, ज्यात 180 आयएएस, 147 आयपीएस आणि 55 आयएफएस पदांसाठी निवडले लोक गेलेले आहेत। अर्चित डोंगरे आता लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ITH IAS प्रशिक्षणासाठी जातील। ते आपल्या कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना आहे। दरम्यान एका बाजूला सध्या या अर्चित डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला IPS झालेल्या बिरदेव ढोणे यांचीही महाराष्ट्रात तितकीच चर्चा आहे। मेंढ्या चारता चारता बिरदेव ढोणे यांनीही IPS पदाला गवसणी घातली आहे। मंडळी, ह्या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला। यावेळी पहिल्या 2 स्थानांवर मुलींनी बाजी मारली आहे। यात प्रयागराजची शक्ती दुबे ही अव्वल ठरली आहे। अलाहाबाद विद्यापीठातून तिने BSc केले, त्यात ती सुवर्णपदक विजेता होती। त्यानंतर 2018 साली बायोकेमिस्ट्रीमध्ये MSc तिने केलं, त्यातही सुवर्णपदक तिने पटकावलं होतं। यानंतर ती स्पर्धा परीक्षांकडे वळली। यूपीएससीत राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय तिने घेतले होते। गेल्या वर्षी ती मुलाखतीपर्यंत पोहोचली होती, मात्र 12 गुणांनी कट ऑफ पासून ती दूर राहिली। तिसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळवलं, तर हरियाणाच्या हर्षित गोयलने दुसरं स्थान पटकावलेले आहे। एकूण 1,009 उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत ही समाविष्ट आहेत। त्यापैकी 95 विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत। यंदा पहिल्या 5 यशस्वी उमेदवारांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। पहिल्या 25 उमेदवारांमध्ये मंडळी 11 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे। निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 45 दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे, ज्यामध्ये 12 अस्थिव्यंगिकदृष्ट्या अपंग आणि दृष्टीहीन, तसेच 16 श्रवणदोष आणि 9 बहुअपंगत्व असलेले उमेदवार आहेत। यूपीएससीने असं म्हटलं आहे की शिफारस केलेल्या 241 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ही ठेवण्यात आलेली आहे आणि एका उमेदवाराचा निकाल त्यांनी राखून ठेवलाय। ह्या सगळ्या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट मंडळी समजते, ते म्हणजे शिकणं हे थांबवायचं नाही, प्रयत्न हे सोडायचे नाहीत आणि स्वप्न ही बघायची बंद करायची नसतात। अर्चित, बिरदेव सारखी यशोगाथा आपण सगळेच लिहू शकतो, फक्त मनापासून मेहनत केली पाहिजे।
मंडळी, आर्चितच्या यशाबद्दल आता तुमचं काय म्हणणं आहे तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील मंडळी तिथं फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.